जिल्ह्यामध्ये खरं तर बघितलं तर भाजप भरपूर प्रमाणात ताकद लावली होती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अकलूजसह. पण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णत्व धुरळा उडलेला आहे भाजपचा. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भाजपने कितीही सोलापूर जिल्ह्यात अंदाधुंदी कारभार जरी केला असला तरी माळशिरस तालुका विशेषतः अकलूजचे जे नागरिक आहेत ते सुज्ञ नागरिक आहेत. ते काय कुठल्याही गैऱ्यावर विश्वास ठेवणारे नागरिक नाहीत. आणि 3 पिढ्या झालं मोहिते पाटलावर विश्वास ठेवणाऱ्या अकलूज नगरीत सर्व लोक आहेत ते प्रचंड म्हणजे प्रचंड एकनिष्ठ असणारे लोक आहेत. आज तुम्हाला या अकलूजच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरून त्यांच्या रिझल्टवरून हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. इथं फक्त एकच पॅटर्न, तो म्हणजे मोहिते पाटील पॅटर्न. वारंवार नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्या शिक्षणाबद्दल वारंवार जनतेनं आज त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? शिक्षणाचाच मुद्दा जर आपण विचारात घेतला तर अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेलतय आणि त्या व्यक्तीला साहित्यरत्न असं म्हटलं जातं. आणि मग आमच्या ताई तर या कालखंडामध्ये त्यांच्या पाठीवर मोहिते पाटलांचा हात असणार आहे. त्यामुळं त्यांना जी दिशा प्राप्त होईल शिक्षणामुळं कधीच होणार नाही. माझी सावित्र्याची जिजाऊंची लेख अवश्य अकलूजच्या नगरपालिकेसाठी चांगलंच काम करेल. परत एकदा मोहिते पाटलांनी विजय चौक इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितलं होतं की तुमचा पंगा हा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बरोबर आहे. ह्याकडे कसं पाहताय तुम्ही? आज त्या विजयानंतर त्याकडे कसं पाहताय? धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्या नेतृत्वाची चुणक ही आता एकदाच घडून आलेली नाही, तर माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय खेचून आणला. आणि त्या कालखंडात तर भाजपचीच पूर्ण हवा होती. आणि त्यानंतर आता या अकलूजमध्ये परिपूर्ण मोहिते पाटलांचीच हवा कायम आहे. त्यामुळं यापुढेही फक्त धैर्यशील मोहिते पाटलांचाच विजय होणार, मग ती कोणत्याही या भविष्य कालखंडात निवडणुका असू द्या. या निवडणुकीच्या निकालाकडे कसं पाहताय तुम्ही? ह्या निवडणुकीच्या निकालाकडे पाहण्याचा एक अकलूजच्या जनतेने जो मोहिते पाटील कुटुंबावर व शिवतेज बाबा मोहिते पाटील आणि युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्यावर विश्वास टाकून जो विजय खेचून आणलाय तो म्हणजे भाजपला एक मोठी चपराक आहे. मोहिते पाटलांचा या विजयाचे पडसाद येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर उमटतील का? तुम्हाला काय वाटतं? 100% पडसाद उमटणार आहेत. आणि येणारा काळ सुद्धा आणखी दाखवून देणार की मोहिते पाटील हा माळशिरस तालुका 100% खंबीरपणे पाय रोवून मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहणार आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा सयाजीराजे मोहिते पाटलांचा व्हिडिओ काढ ना. फोटो का व्हिडिओ? असं काढतो वरिष्ठ चालू करा.